नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 22 सप्टेंबर 2025 पासून जीएसटीचे नवीन स्लॅब हे लागू होणार आहे. यामुळे सहजिकच कृषी यंत्र अवजाराच्या ट्रॅक्टरच्या किमती कमी होणार आहे. परंतु किमती कमी होतील, जीएसटीचे दर कमी केल्यानंतर कंपन्या किमती वाढून आहे त्याच किमतीच्या विकतील असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांना मनात पडलेले आहे की शेतकऱ्यांना प्रत्यक्षात फायदा होईल हा प्रश्न देखील विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली यांच्याच माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये जे काही रोटावेटर असतील यांच्या किमतीमध्ये व कृषी यंत्र अवजार असतील, हार्वेस्टर असतील, वाढणी यंत्र असेल, पेरणी यंत्र असेल यांच्यामध्ये प्रत्यक्षात किमती लाभ होणार आहे. तर शेतकऱ्यांना पोहोचावा यांच्यामध्ये की उपाययोजना कराव्या लागतील. महत्त्वाची अशी बैठक केली जाणार आहे की ज्यांच्यामध्ये ट्रॅक्टर किमतींच्या 43,000 पासून ते 63,000 पर्यंत आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही ट्रॅक्टरच्या सध्या आहे की किमती असतील यांच्यामध्ये जीएसटी मध्ये बदलामुळे 35 HP जे काही ट्रॅक्टर असतील यांच्यामध्ये 41,000 रुपयापर्यंत ट्रॅक्टर स्वस्त होणार आहे. पण 45 अश्वशक्ती आता 45 HP चा ट्रॅक्टर आता 45,000 स्वस्त होणार आहे. म्हणजेच की आता 50 HP चा ट्रॅक्टर आता 53,000 रुपयाने स्वस्त होणार आहे. तर यांच्या पुढील जो काही 75 HP ट्रॅक्टर आहे तो 75 HP पर्यंत हे तब्बल 63,000 रुपयाने स्वस्त होणार आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर काही छोटे ट्रॅक्टर असतील हे सुद्धा या ठिकाणी स्वस्त होणार आहे. बांधकामासाठी लागणारे जे काही छोटे मोठे अवजार असतील ते सुद्धा स्वस्त होणार आहे. 4 रंगाचा भात लावणी यंत्र 15,000 रुपयापर्यंत स्वस्त होणार आहे. पिकासाठी वापरला जाणारा 4 टनचा मळणी यंत्र 14,000 रुपयाने स्वस्त होणार आहे. 13 HP पर्यंतचं जे काही म्हणजेच की जे पर्यंत ट्रिलर आहे, पॉवर ट्रिलर, ते किमती सुद्धा 11,875 रुपयाने कमी होणार आहे. असे भरपूर सारे जे आहेत ते शेतीचे चलित अवजारे ते स्वस्त होणार आहे या ठिकाणी. म्हणजेच की आता फुटीचे नांगर असतील ते 782 रुपयाने यांच्यानंतर कमी होणार आहे. म्हणजेच की आता भरपूर सारे जे शेतीचे अवजार आहे छोटे मोठे ते संपूर्ण असे वेगवेगळे अवजार आहेत ते स्वस्त सुद्धा होणार आहे. मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे. जीएसटीचा जे काही स्लॅब होता तो काही दर आता डायरेक्टली 5% पर्यंत करण्यात आलेला आहे. ज्यांच्यामुळे इतर यंत्र अवजारांमध्ये सुद्धा वगैरे जी काही किमती असतील त्यांच्यामध्ये फरक पडणार आहे. शेतकऱ्यांना मिळाव्यात म्हणजे या काही योजना त्या करण्यासाठी आता ट्रॅक्टर ट्रिलर असतील, ट्रॅक्टरच्या कंपन्या असतील, अवजार असतील, यंत्र अवजार निर्मिती करणाऱ्या कंपन्या असतील यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त टाळ्या अशा प्रकारच्या बैठकीच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. 22 सप्टेंबर पासूनचे नवीन दर स्लॅब लागू होणार आहे. धन्यवाद.